जय मित्रांनो, तर आता सध्या आपल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी चालू आहे. तर आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न बनलेला आहे की आता ग्राउंडची मेरिट किती लागेल, लेखी परीक्षेसाठी पात्रची मेरिट किती लागेल. तर आता कारण की आता 47 मार्क घेणारी मुलं इथं आता 41 मार्कावर येऊन टेकलेले आहेत. 45 घेणारी मुलं 40-39 मार्कावर येऊन टेकलेले आहेत. तर 41-42 मार्क घेणारी मुलं 36-37 मार्कावर येऊन टेकलेले आहेत. तर कारण की हे आता फक्त हे तुमच्यासोबत घडत नाहीये, तर प्रत्येक मुलासोबत हेच असंच काहीतरी घडत आहे. तर आता मेरिटचा जर आपण विचार केला तर लेखी परीक्षेसाठी पात्रची मेरिट किती वरती लागू शकते, तर नक्कीच मेरिट ही खाली येणार आहे. 100% मेरिट ही खाली येणारच आहे. कारण की आपण 11ची लिस्ट बघा, 12ची बघा, 13ची बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या ग्राउंडचे मार्क्स हे आपल्या समोर पीडीएफ मार्फत येत आहे. तर आता आपल्याला दिसून येते की बऱ्यापैकी मुलं हे मार्क्स कमीच घेत आहे, सरासरीच मार्क घेत आहे. तर आता मेरिट ही कमीच लागणार आहे. सोबतच आता मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं की जिथं आता फॉर्म भरताना कोणत्या बाबींचा विचार करायचा, तर जिथं माजी सैनिकच्या चांगल्या जागा असतील, आणखी चालक पोलीसचा जर फॉर्म भरायच्या वेळेस महिलांच्या जागा जिथं चांगल्या असतील तिथंच आपण अर्ज करायला पाहिजे. तर आता मला काल एक नागपूर जीआरपी वरून एका माजी सैनिकांचा कॉल आला होता एनटीसी कॅटेगरीचा. तर तिथं एनटीसी कॅटेगरीची एकच जागा होती माजी सैनिकची आणि कॅन्डिडेट पण तिथं 2च उपलब्ध झालेले आहेत. तर आणखी तिथं एनटीडी कॅटेगरीची एक माजी सैनिकांची जागा होती व एनटीडी कॅटेगरीचा माजी सैनिक तिथं एकही उमेदवार तिथं उपलब्ध झालेला नाहीत. तर ती जागा आपल्याला माहितीच असते की माजी सैनिकांची जागा जर खाली गेली तर सर्वसाधारण उमेदवारांना ती जागा भेटत असते. तर घाबरून न जाता अशाच आपल्याला आता अंशकालीनच्या जागा आता सर्वसाधारण मध्ये ऍड होतील. त्याच्यानंतर काही ठिकाणी जर माजी सैनिक आलेले नसतील तर त्या जागा आपल्या इच्छात ऍड होतील. तर ते आतापासूनच ऍड होतील. म्हणजे आता कसं, आता जर कुठं 4 जागा असतील, 4 जागेसाठी जर लेखी परीक्षेसाठी जर पात्र करायचं असेल तर 40 मुलं न घेता ते 50 मुलं घेतील. कारण की एक जागा तिथं एक्स्ट्रा वाढलेली आहे. हा आपल्याला सिग्नल तिथंच आपल्याला मिळून जाईल. सोबतच आता आता महिला कॅटेगरीसाठी जर विचार करायचा झाल्यास तर महिलांनी ज्यांना 25 मार्काच्या वरती मार्क आहेत त्यांनी हमखास लेखी परीक्षेची चांगली तयारी चालूच ठेवा. आपण मागच्या भरतीमध्ये पण आता मेरिट ही कमीच गेलेली होती लेखी परीक्षेसाठी बसायची महिलांची. तर यावेळेस पण कमीच जाणार आहे. महिलांना पण बऱ्यापैकी कमीच मार्क पडत आहे. सोबतच आता ज्यांना 25 मार्काच्या वरती मार्क आहे महिलांनी, त्यांनी नक्कीच चांगल्या मैदानी चाचणीची तयारी चालू ठेवा. आता घाबरून न जाता आता सर्वसाधारण उमेदवारांना पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जर कमी मार्क्स आलेले असतील तर हे तुम्हालाच मार्क कमी आलेले नाही, सर्व जनतेला हे मार्क्स कमी आलेले आहेत. तर त्यामुळे अभ्यासाची चांगली गती ठेवा. समोरचं ग्राउंड आणखी मारून घ्या. आता एसआरपीएफचं राहील तुमचं, त्याच्यानंतर कारागृहाचं राहील. आता जिल्ह्याचं वगैरे झालं असेल, तुमचं चालकचं झालं असेल, तर आता समोर जिल्ह्याचं राहील. तर नक्कीच आता आपल्या अभ्यासाची गती, आपल्या ग्राउंडची गती वाढवा. सोबतच आता हे फक्त मी तुम्हाला एकंदरीत सांगायचं झाल्यास तुम्हाला हे फक्त मार्क्स तुम्हाला कमी पडालेले नाही, तर सर्व सर्व उमेदवारांना हे मार्क्स कमी पडालेले आहेत. तर घाबरून न जाता सर्वांचे 2-2, 3-3 मार्क्स हे कमी झालेले आहेत. 100 मीटरमध्ये असो की 1600 मीटरमध्ये असो. तर आपल्या अभ्यासाची गती चांगली ठेवा, अभ्यास निरंतर ठेवा. त्याच्यानंतर आता लवकरच आता सोलापूर सिटीचं, तर आता आज लास्ट डेट आहे सोलापूर सिटीचा. अशा बऱ्यापैकी जिल्ह्यांचं ग्राउंड ह्या लवकरच संपत आहे. त्याच्यानंतर आता आपण सविस्तर असा मेरिटवरती आणखी व्हिडिओ मार्फत एक चर्चा करणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरच्या सर्व काही सविस्तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत, आपल्या अंदाजे कट ऑफ असो की इतर काही असो, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत समजून सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.